सर्व आपण खूपच मोठे आहात. मी त्या मनात तसा लहान माझी हाईटसुद्धा आणि सर्वात चांगला. एक कालच प्रवीण दवडे सरांनी आनंदाच्या संदर्भामध्ये सांगितलं हॅपीनेस. मी एक कोट करतो. बर्ट्रांड रसेलचं एक वाक्य आहे याच्याशी जोडणार आहे. तो ब्रिटिश फिलॉसॉफर आहे. तो म्हणतो युनिवर्स इज व्हास्ट, मेन बट आर टाइनी स्पेक्स ऑन एन इनसिग्निफिकंट प्लॅनेट, बट वन्स वी रिअलाइज अवर युनिकनेस वेरी हॅपीनेस इज नेव्हर लिव्ह. विश्व अफाट आहे, आनंद आहे. आपण कसे आहोत? एक बारका टिपका पृथ्वीचा, त्याच्यावरती आपलं अस्तित्व आहे. म्हणजे आपण केवढे एक क्षुद्र म्हटलं की आपण केवढे क्षुद्र आहोत, किती माहिती आहोत. फक्त जेव्हा हे रिअलायझेशन होईल तेव्हा एक डीप हॅपीनेस विल नेव्हर लिव्ह. एक आपल्याला एक फार अतिशय वरच्या प्रकारचा असा आनंद मिळेल. ठीक आहे. आज मी मुद्रा विज्ञानावरती मुद्राशास्त्राच्या अनुषंगाने आपल्याशी इंटरॅक्ट होऊ इच्छितो. सगळ्यांना असं लाईनीत बसण्यासाठी मी सांगितलं की जेव्हा तुम्ही मुद्रा करा तेव्हा प्रत्येकाला म्हणजे प्रबळ सर माझे मित्र त्यांना मी रिक्वेस्ट केली तर ते मधून किंवा कोणी अशी फिरतील. पण जेव्हा मुद्रा जर चुकीची लागली तर त्यांना त्याचा फायदा होणार. हे आरोग्याशी निगडीत आहे. आरोग्याशी निगडीत आहे. म्हणून पुढे सगळ्यांना लाईनीमध्ये तर फिरता येईल ना. प्रभणे सर किंवा हिला फिरता येईल, त्याच्यानंतर बघता येईल. तर प्रभणे सरांना पण मी विनंती करतो की त्यांनी खूप मोठी व्यक्ती आहे. इंजिनिअरिंगमध्ये IITला एमटेक वगैरे केलेले आणि प्राध्यापक MITला वगैरे असे एल्कोला. तर अशी ही व्यक्ती आहे. तर त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी होकार दिला. हेतू हा की सर्वांना ह्याचा बेनिफिट, सर्वांना फायदा व्हावा. त्याचं नुसतं त्याला काय आपण तुम्ही लेक्चरच असल्यामुळे लेक्चर द्यायचं आहे तसं होऊ नये. काहीतरी इथून तुम्ही घेऊन जावं. काहीतरी तुम्हाला ह्याच्यामधून काहीतरी बोध व्हावा. हा प्रॅक्टिसचा एक मुख्य म्हणजे भाग आहे. आता आपण पहिल्यांदा जरा थोडंसं डोळे स्वस्त बसूया. हाताचे ज्ञान मुद्रा. श्वासावर लक्ष केंद्रित. श्वास आत गेले, श्वास बाहेर जातो. डोळे मिटलेले, श्वास आत गेलेला आहे, श्वास बाहेर पडत आहे. श्वास आत, श्वास बाहेर. त्यानंतर आपण ओमची 3 आवर्तन करूया की जेणेकरून आपल्याला तुमच्यासाठी सिद्ध होत आहे.
श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. समर्थांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे उत्कृष्ट असं अध्यात्म विद्या जी दिलेली आहे त्याच्याकडे नतमस्तक करू. पण आपल्या त्याला सुरुवात करूया. महत्त्वाची गोष्ट जी अशी की मुद्राशास्त्र जे आहे ते मुख्यत्वे हस्तमुद्रा ज्या आहेत त्याच्याशी निगडीत आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक पेथीज आहेत, ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, योग आहे. योगाचाच हा भाग आहे मुद्रामधून. आणि आपले हातसुद्धा किती आपल्या हातामध्ये कौशल्य स्किल आहे. मोत्याच्या दाण्यासारखं आपण अक्षर लिहू शकतो नाही रायटिंगमध्ये. त्याचप्रमाणे गाडी चालवतो, पण विमान चालवतो, कम्प्युटर, स्वयंपाक करतो, वाचला, सर्व काही या हातामध्ये. ते हाताची फ्लेक्झिबिलिटी की इथं जे आहे ना आणि सर्जरीचे जे डॉक्टर्स आहेत ते सांगतात केसासारख्या वाहिन्या येतात केसासारख्या. तिथं समजा जर ॲक्सिडेंट झाला तर त्या जुळवायला फार वेळ लागतो, 5-6 तास सर्जरी झाली. पण हे जे हात जे आहेत ना त्यांची फ्लेक्झिबिलिटी अप्रतिम आहे. आता हे जे हात आहेत ते आपल्याला माहिती आहे, पण हाताचा संबंध हा आपल्या आरोग्याशी कसा आहे हे मात्र फार महत्त्वाचं आहे. ह्या मुद्रा आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापासून सांगितलेल्या आहेत. खूप मुद्रा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आहेत. यज्ञासाठी मुद्रा आहे, ध्यानासाठी मुद्रा आहे. त्याचप्रमाणे निरनिराळ्या अजून ज्या बाबी कर्मकांड म्हणजे कर्माचा जो भाग आहे त्याच्यासाठी पण मुद्रा आहे. ते भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणेमध्ये एक मोठं ओव्हरसाईज पुस्तक बघितलं, त्याच्यामध्ये जवळजवळ 700 मुद्रा आहेत. 700 मुद्रा. पण कशाशी काय मुद्रा, कशाचा काय संबंध आरोग्याशी आहे हे काही लक्षात येत नाही. कारण सगळेच त्या काळातले योगी हे सगळेच हेल्दी, तर तो काय प्रश्न नव्हता. पण हे केशव नावाचे जे गृहस्थ आहेत, केशवदेव दिल्लीला, जुन्या दिल्लीमध्ये त्यांनी अल्टरनेटिव्ह हॉस्पिटल उभं केलेलं आहे 3-4 मजल्याचं. त्याच्यामध्ये योग आहे, आयुर्वेद आहे, नॅचरोपॅथी आहे, यज्ञोपॅथी आहे आणि मुद्रा विज्ञान पण आहे. तर पहिल्यांदा त्यांनी आरोग्याशी असा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार महत्त्वाचं असं हे एक विज्ञान आहे. मी असं नाही म्हणून की ते दुर्लक्षिलं गेलेलं आहे, पण आरोग्याच्या दृष्टीनं जो काही अवेअरनेस पाहिजे, जी काही सतर्कता पाहिजे ती मात्र त्या अलीकडे हे केशवदेव यांच्या या अथक प्रयत्नामुळे झालेली आहे. होते आहे. आरोग्य फार महत्त्वाचं आहे. शरीरमाध्यम खलु धर्म साधनम. कुमार संभवमध्ये कालिदासाचं हे वर्णन आहे 5:33 मध्ये. शरीर माध्यम खलु धर्म साधन. माध्यम किंवा माध्यम शरीर आधी नाही, मग खलु धर्म साधन. धर्म याचा अर्थ व्यवहार. तुम्ही कसे व्यवहार करणार ते नंतर आहे. तुमचं शरीर आधी जर चांगलं असेल तर तुम्ही व्यवहार करू शकाल, तर तुमचं जीवन आनंदाने तुम्ही व्यतीत करू शकाल. ते नसलं तर काय करणार. एक केस मी तुम्हाला सांगतो. याच्यासाठी की केवढं महत्त्व आहे त्या आरोग्याचं, आपल्या शरीराचं, शरीर रक्षणाचं. एक लेडीज होती मुंबईला, 23 वर्षापर्यंत ती पॅरालिटिक. ती 23 वर्ष ही बेड रिटर्न होती. ती पण आयुष्याला कंटाळली होती. तिची सेवा करणारे जे तिचे नातेवाईक त्यांना पण कंटाळा होता, पण करणार काय. तर अशी अवस्था होऊ नये ह्याच्यासाठी आपण आपलं आरोग्य संवर्धन, आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. ह्या निरनिराळ्या पेथीज आहेत, त्याच्या अनुषंगाने आपण आरोग्य जपण्याचा प्रयत्न करतो. हस्तमुद्रा ज्या आहेत, हस्तमुद्राच्या अनुषंगाने आपण
कसं निरोगी होऊ, कसं आपलं आयुष्य आनंदी जगू, हा देखील विचार आपल्याला करायचा आहे. त्या इथं प्राधान्याने करायचा आहे. हस्तमुद्रा ज्या आहेत, हस्त म्हणजे हात, हे पाच बोटं आहेत. तेवढी याची फ्लेक्झिबिलिटी, एवढी फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला म्हणजे शरीरामध्ये दिसणार नाही. इतकी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे हात असा करणं, असा करणं, असा करणं, वाकवणं हे जमत नाही बाकीच्या अवयवांना. हे जे आपलं शरीर आहे, हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्व आहेत. पण संपूर्ण युनिवर्स जे आहे, विश्व आहे, ते देखील पंचमहाभूतांनीच बनलेले आहे. आणि त्याचाच आपण एक अविभाज्य भाग आहोत. हे विश्व जे आहे अतिशय कॉम्प्लेक्स, ज्याला म्हणतो कॉम्प्लेक्स फेनॉमेना, गुंतागुंतीचं आहे, फास्ट आहे, खूप मोठं आहे. तसंच आपलं शरीर सुद्धा गुंतागुंतीचं आहे, खूप फास्ट आहे. आणि आपले हात तर अधिक गुंतागुंतीचे आहेत. मगाशी मी म्हटलं तर ह्या मुद्रा सुद्धा पंचमहाभूताधिष्ठित आहे. पंचमहाभूतांनी त्या संपृक्त आहेत. अगदी 5 बोट आहे. अंगठा काय, अंगठा अग्नितत्व दाखवतो. अंगठा डिझाईन करतं अग्नितत्व. तर्जनी वायुतत्व, वायू. इंडेक्स फिंगर ज्याला म्हणतो वायुतत्व. मध्यमा आकाश, कोकणी, इथर. कनिष्ठिका रिंग फिंगर ज्याला म्हणतात, ते पृथ्वी मुद्रा आहे. हे पृथ्वी तत्व आहे त्याच्यात. आणि करंडी जी आहे रिंग फिंगर, ते जलतत्वाने बनलं. जेव्हा अंगठा ही कॉमन डिनॉमिनेटर सगळ्याला लागू होतं, अंगठ्याशिवाय ती मुद्रा होऊ शकत नाही आणि सिद्ध होत नाही. म्हणून ही ज्ञान मुद्रा आपण बघतो, ते आकाश मुद्रा आहे. नंतर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. ही पृथ्वी मुद्रा आहे, ही जलमुद्रा आहे. जेव्हा असा आपल्या बोटांचा या अंगठ्याशी, अंगठ्याच्या टोकाशी जेव्हा संबंध येतो, तेव्हा त्या पंचमहाभूतांपैकी ते तत्व वाढत जातं. उदाहरणार्थ आता इथं आहे, इथं वायुतत्व वाढत गेले, इथं आकाश तत्व वाढत गेले, कोकणी शरीर. इथे पृथ्वी तत्व आहे, ते वाढतंय. ओबेसिटी वगैरे जे काही प्रॉब्लेम आहेत नाही. हे जलतत्व आहे. जलतत्व शरीरामध्ये वाढतंय, त्याची आवश्यकता आहे, पण बॅलन्स पाहिजे. मुद्रा काय सांगतात, बॅलन्स पाहिजे. समत्वम योज्यते असं भगवान म्हणतात. योग म्हणजे हाच आहे. आणि आता इथे पण बघा तुम्ही, योगच आहे. योगामध्ये काय आहे, युज म्हणतो ना, युज धातूपासून आलं, जोडणे, सांगणे, कनेक्टिव्हिटी, कनेक्शन. आता हा अंग आहे, तिथरचे जोडवतील, योग झालं. योगाच्या विसिनिटीमध्ये, योगाच्या रेंजमध्ये राहतात. ते सगळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ह्या सर्व मुद्रांच्या संदर्भामध्ये आपण त्याचा आरोग्याशी कसा संबंध येतो ते पाहूया. तत्पूर्वी आता तुम्हाला हे वाढणारच सांगितलं, तत्व वाढतं. नुसतं हे टच केलं तर तत्व वाढत राहतं. पण आता हे माझं इंडेक्स फिंगर आहे, तर्जनी आहे. ही मी अंगठ्याच्या मुळाशी जर घातली तर ते तत्व कमी होतं, वाढलेलं तत्व कमी होतं. बरोबर. अंगठ्याच्या मुळाशी जर मी तर्जनी घातली तर जे वायूचा प्रकोप जो झाला आहे आपल्या शरीरामध्ये तो वाढलेला कमी होतो. ते महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जो आयुर्वेद सांगतो की वात, पित्त आणि कफ यांचा बॅलन्स जर असेल तर तुम्ही हे मुद्रांनी तेच सांगतो. वाढलेले जे तत्व आहेत कमी करतात, ते ही आकाश मुद्रा आहे.
हे हाडाशी निगडीत आहे. डिटेलमध्ये सांगतो आता थोडंसं. हाडं मजबूत राहणं, एस्पेशली लेडीजमध्ये ऑस्टिओपोरोसिस नावाचा प्रकार आहे, म्हणजे हाडं ठिसूळ. पण याच्याने हाडं ठिसूळ न होता ती मजबूत होतात. कॅल्शियमचा पुरवठा भरपूर होतो. काय केलं मुद्रे आश्चर्य. इथं रिंग फिंगर जर तुम्ही इथं हे लावलं तर पृथ्वी मुद्रा, म्हणजे जो अशक्त असेल तो सशक्त होतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण, त्याची जाडी वाटते असं म्हणूया. हे आहे हे जलतत्व वाटतं ह्याच्याने कमी कमी होतं. आलं लक्षात. आणि त्यावरती सगळे जे आधारित हे मुद्राशास्त्र आहे. एक आउटस्टँडिंग इफेक्ट म्हणजे फीचर ऑफ दिस मुद्रा इज दॅट की नो साईड इफेक्ट्स. तुम्ही जर व्यवस्थित मुद्रा धरल्या तर तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही. अत्यंत परिणामकारी आहे. काही मुद्रा तर झटकन तुम्हाला परिणाम देतात. आता इथं आपण बघूया, डेमो करताना आपण बघूया की कसा परिणाम आहे हे तुमचं तुम्हीच बघायचं आहे. ह्या मुद्रा सेल्फ एक्सपिरियन्शिएबल आहे. तुम्हीच तुम्हाला जाणायचं की काय मला पाय दुखत होता, माझं बॅक एक आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, वगैरे अर्धशिशी आणि स्ट्रेस आहे. तर यामध्ये ह्या मुद्रा कशा जाहीरपणे त्यांचा प्रभाव टाकतात ते आपण बघतो. मुद्रा करताना औषधोपचार इतर केले तरी चालतात असं काही नाही, कारण मुद्रा हार्मलेस आहे. परंतु व्याधींना हार्मफुल आहे. मात्र व्याधी जर असतील त्यांना फुसफुस लावण्यामध्ये पटायचं. तुम्हाला सांगितलं काही मुद्रा लगेच परिणाम करतात, काही मुद्रा नंतर परिणाम करतात. आता उदाहरणार्थ ही वायुमुद्रा आहे. ही वायुमुद्रा जर धरली तर तुम्हाला लगेच परिणाम दिसते. गुडघे जर कोणाचे दुखत असतील आता या धक्केला किंवा बॅक आहे त्याच्याने कमी होतं. नंतर आपण त्याचा एक हे घेऊया, सेशन तसा एक हे घेऊया त्याप्रमाणे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मुद्राशास्त्राच्या संदर्भामध्ये एक सूत्र लिहून ठेवलेलं आहे पूर्वीच्या ऋषीमुनी. नास्त्री मुद्रा समम किंचित सिद्धिदम क्षिती म्हणणारे. अर्थात मुद्रांमुळे जो परिणाम घडतो तो या पृथ्वी तलावरील कोणत्याही क्रियेने घडत नाही असं धरून चालूया की संभवत आदर. मीच योगा क्लासेस योगा करता नाही आलं तुम्हाला काय करायचं, अल्टरनेटिव्ह आहे मुद्रा. मुद्रांच्या अनुषंगाने हा जो काही तो बॅकलॉग आहे तो करून निघतो. इव्हन जास्तच काही तुम्हाला मिळतो. जेव्हा मुद्राचा अनन्यसाधारण जे महत्त्व आहे ते आपण पाहत आहोत. ज्ञानदेवांनी एक ह्या संदर्भामध्ये सुंदर गोरी म्हटलेली आहे. ते म्हणतात देह तव पातांचे जागले, पातांचे म्हणजे 5 या कर्माचे गुणी गुंतले भवत असे सुदले जन्म मृत्यूच्या. त्या जन्ममृत्यूच्या तावडीतून सुटलेले हे मुद्रांचं महात्म्य आहे किंवा महत्त्व आहे. आता आपण ह्या संदर्भामध्ये जरा थोडासा विस्ताराने विचार करतो. पहिल्यांदा आपण ज्ञानमुद्रा जी सर्वसाधारणपणे आपण वापरतो ध्यानाच्या संदर्भामध्ये वगैरे, तर तिचा विचार आपण करतो. ज्ञानमुद्रा ही ज्ञानमुद्रा जी आहे ती काय करतं, तुमचं शरीर आणि मन स्थिर करतं. पतंजली म्हणतात ना स्थिर सुखम आसनात स्थिरता आणली. चंचल मनात कृष्ण प्रमाधी बलवत घडम जे अर्जुनाने सांगितलं होतं की माझं चंचल मन आहे. मग त्याला सांगितलं वायू हे जे आहे त्याला सांगतो.
तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही ज्ञानमुद्रा जी आहे तुमच्या शरीरावरती जसा परिणाम करते तसाच तुमच्या मनावरती परिणाम करते, तुमच्या ब्रेनवरती परिणाम करते. ब्रेनची इंटिग्रेशन जी आहे ना, जी विस्कटली असेल घडी ती पुन्हा बसवण्याचं काम हे ज्ञानमुद्रा होतं. म्हणून ज्ञानमुद्रा फार महत्त्वाची आहे. अजून हे ज्ञानमुद्रेचा एक परिणाम म्हणजे आता तुमचं बीपी जे आहे बीपी नॉर्मल आहे, त्याचं ब्लड प्रेशर त्यांना गोळ्या खा हे खा ते खा काय गरज नाही. ज्ञानमुद्रा करायची, बीपी ओके, मेंदूचा असा रवाना होतो, रिफ्रेशमेंट. मेंदूच्या व्याधी नष्ट होतात. उदाहरणार्थ अर्धशिशी आहे, पॅरालिसिस आहे, अल्झायमर आहे, निरनिराळे जे आहेत ना ते त्याच्यावरती हे मार्ग आहे. त्याच्यावर हे म्हणजे तारक आहे, माणसाला तारक. बुद्धी तीक्ष्ण होते, अतिशय तीक्ष्ण. लहान मुलांना समजा जर बसवतात थोडं एक 10-15 मिनिटं होत तर कुठल्या कुठे परत योगाने तर होतोच आहे. योगाचा सुद्धा अविभाज्य भाग आहे मुद्रा. त्याच्यात प्रचंड तीक्ष्णता आहे, बुद्धीचा शार्पनेस ज्याला म्हणतो. शंकराचार्यांचं बघा असं नेहमी असायचं. असं म्हणतात की 12व्या वर्षी त्यांनी 240 पुस्तकं लिहिली, 240 बुक्स म्हणजे हे जे काय शंकराचार्य. मुलांमधली बुद्धी वाढण्याला तुम्ही जर धरलं तुम्ही तर बुद्धी वाढणार, तुम्ही प्रचंड बुद्धी वाढणार. की अरे ज्ञान निराशा विसराळूपणा कमी होतो. इव्हन आजकालच्या डिमेन्शिया किंवा काय स्लीपलेसनेस झोपेचा प्रॉब्लेम आहे, झोपच येत नाही लोक. इकडून तिकडे तळमळ टी व्ही लावून हे करते फेऱ्या मार वगैरे मुद्रा झाली झोप येते. आपण तो कसा माणूस येऊन जातो, झोप शांती होऊन जाते. खडतर प्रशिक्षणात ही मुद्रा लाभदायक आहे. पोलिसी किंवा काय मिलिटरी ट्रेनिंगचं आहे तर त्यांनी ही मुद्रा जर धरली त्यांना फार म्हणजे उपयुक्त आहे. यानंतर आपण दुसरी जी मुद्रा आहे, महत्त्वाची मुद्रा आहे तुमच्या सर्वांच्या दृष्टीने, ती म्हणजे वायुमुद्रा. मगाशी सांगितलं हात असं झाला की ज्ञानमुद्रा झाली, म्हणजे तर्जनीचं पोट टोकाला ठेवलं की आता वळवायचं ते तर्जनी वळवायची आणि अंगाच्या तळाशी ठेवायची किंवा असं जरी ठेवला अंगाला तरी चालतं. तर ह्याच्याने काय होतं, तो जो वाढलेला वायू आहे तो कमी होतो. पिंढऱ्यांमधील वायू गोळा येणं तो कमी होतो. एवढंच नाही तर गुडघे दुखत असतील तर माझा पण अनुभव सांगतो. मला डावा गुडघा दुखायचा म्हणजे जिने चढतात, ती ही मुद्रा झाली काही गेलं 10 वर्षापासून काही नाही. 10 वर्षापासून म्हणजे आत्तापर्यंत मला काही नाही. पेल्विक प्रॉब्लेम येतो तो ह्याच्याने सेट होतो. मला बसू देत नव्हतं, खुर्चीत बसलं की एकदम पण चालायला लागली की काय पण ह्याच्यानेच केलं. म्हणजे इतकी ही मुद्रा ही आहे. पाठ मान कंबर मणका यासाठी अगदी उपयुक्त. थोडक्यात शरीरात कुठेही दुखत असल्यास ते थांबते. सायटिका स्पॉन्डिलायटिसमध्ये फार उपयोग. असं हे ज्याला म्हणतो वायुमुद्रेचं एक वैशिष्ट्य आहे. परंतु एक कॉशन सुद्धा दिलेलं आहे. तसं मुद्राने साईड इफेक्ट होत नाही, पण तरी पण आयडियल जे शास्त्र म्हणतो शास्त्रानुसार आपण समजा जर हे केलं तर दुखणं तुमचं बरं झाल्यानंतर वायुमुद्रा करण्याची काही आवश्यकता नाही. तर आपण आता एक प्रयोग करूया वायुमुद्रेचा. किती लोकांचे व्हिडिओ वगैरे आता तुम्ही प्रत्यक्ष बघा. आपण एक 5 मिनिटं दंड देऊ चालेल. ही वायुमुद्रा करायची आणि ताणपणे बसण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुमच्यापर्यंत बघा की वायुमुद्रा अशी धरली. वायुमुद्रा ह्याच्या प्रवासी
आता आपण असं करायचं आहे की वायुमुद्राचे कसंही तुम्ही करा, ते इथे घेवा, ते हे करा, तरी तुम्हाला रिस्ट्रिक्शन हटवा. काही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन कसं काय मुद्रा धरा म्हणा. आता असं करूया आपण प्रयोग करूया. एक आता 5 मिनिटं ही मुद्रा धरून तुम्ही ठेवा आणि डोळे मिटा. श्वासाकडे मात्र लक्ष द्या. किंवा जी मुद्रा आहे त्या मुद्रेवरती लक्ष दिलं तरी चालेल. बघा काय फरक पडतो 5 मिनिटामध्ये. श्वासाकडे लक्ष द्या. श्वासात गेला श्वासोच्छ्वास. श्वासाकडे तुम्ही पहा. संत मंद श्वास चालू आहे. संत मंद श्वास चालू आहे. डोळे बघून बघायचं. डोळे बघून बसा की आपली आतली शक्ती आपण जागृत करायची. अवेअरनेस, माइंडफुलनेस धरून ठेवायची. डोळे मिटले. कारण डोळे याच्यासाठी मिटायचं की ती एनर्जी तुमची वाया जाता कामा नये. आणि डोळ्याबद्दल खूप ऊर्जा आणि एनर्जी जातात. ती जाऊ नये म्हणून डोळे मिटायचे. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा जी आहे, ऊर्जेचं संवर्धन करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून ही मुद्रा जी आहे वायुमुद्रा धरताना डोळे मिटलेले आहे. श्वासोश्वासाकडे लक्ष चालू आहे. आतमध्येच तुम्हाला काही ना काही अनुभव यायला सुरुवात होते. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. म्हणून योग हे अनुभूतीचे शास्त्र आहे. तसंच हे मुद्रा सुद्धा त्या अनुभूतीशिवाय तुम्हाला कळणार नाही. नुसतं वाचून काही कळणार नाही. प्रत्यक्ष तुम्ही त्या मुद्रा जर धरल्या, प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्याचा अनुभव येतो. सकारात्मक अनुभव येतो. वायुमुद्रा धरलेलीच आहे. आतमध्ये इंटरनल चेंजेस दे आर टेकिंग प्लेस. म्हणजे ही नर एखादी दाबली गेली, आपलं शरीर हे ग्रँड नेटवर्क आहे. एका ठिकाणी समजा नस दाबली तर त्याचा परिणाम दुसरीकडे होतो. मेंदूवरती होईल परिणाम, नेटवर्क आहे ना. परिणाम दुसऱ्या शरीरावरती होईल, पायावरती होईल. पाय दुखणार नाही, गुडघे दुखणार नाही, पाठ दुखणार नाही, मणका चांगला राहील. मणक्यातली दुखणी, मणक्यात दुखण्याने माणूस जो बेजार होतो ते होणार नाही. कालच रवींद्र सरांनी जे आनंदाचं सांगितलं, तशी आनंदाची अनुभूती, दुःखातनं आनंद तुम्हाला मिळेल वायुमुद्रात. आता हळू सर्वांनी हे सोडा. हे काय म्हणजे असा हात केला होता, असा हात केला होता, त्याच्यामुळे ते आखडलं होतं, तर त्याला रिव्हर्स करायचं. आता असं करायचं, उलट करायचं. हां, गुडघे तुम्ही कोणाच्या तर इकडे चालता का बघा. मुद्रा धरून चालत तरी हरकत नाही. बघा काय केलेलं असेल तुमचं कदाचित, मला माहिती नाही, कधीतरी झालेलं असेल. मुद्रा धरून चाला. मुद्रा धरून चालला ना, बघा कसं वाटतंय बघा. हां, खरं आहे. म्हणजे लागू झाली मुद्रा. काही वेळेस मुद्रा लागू होती. अजून कोणाचा गुडघ्याची समस्या किंवा पाठीची समस्या अजून कोणाची आहे? ठीक. तर अशा रीतीने ही वायुमुद्रा इट इज व्हेरी इफेक्टिव्ह टूल आहे बरं करण्याचं किंवा होण्याचं. एक बाई होती, म्हणजे आम्ही ते पुण्याला ड्रेस कोर्सच्या मागे मी योगाचं शिबिर घेतलं.
तर त्या बाईचा गुडघा फार दुखत होता, तिला मदत लागायची, त्या बसता येत नव्हती. ही वायू जरा धरली आणि थोडंसं प्राणी लिहिली वगैरे दिली, ती उठायला गेली. त्यामुळे अमेझिंग आहे, म्हटलं अमेझिंगच आहे, मुद्राच अमेझिंग आहे. तर अशा रीतीने की वायू मुद्रेचं आपण बघितलं. आता ह्याच्यानंतर त्याच्या जोडीला त्याची पूरक किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुदृढ, अजून जास्त पॉवरफुल असणारी जी व्यान मुद्रा, ही व्यान मुद्रा. मधलं बोट धरायचं, त्याच्यावरती इंडेक्स फिंगर चढवायचं, ही व्यान मुद्रा आहे. व्यान वायू आहे ना, व्यान म्हणजे वायुमुद्रेचा 500 cc करंट असेल तर या व्यान मुद्रेचा 1000 cc करंट आहे, एकदम पॉवरफुल व्यान मुद्रा. मधलं इंडेक्स फिंगर मध्ये ठेवा आणि त्याच्यावरती पहिलं बोट चढवा, हे असं व्यान मुद्रा. हां, अंगठ्यात मुद्रा पाहिजे, त्याची मुद्रा शक्य नाही, कारण अंगठा हा समान आहे, सगळीकडे समान तत्वावरती चालतो. बरोबर, हे पहिल्यांदा असे धरून ठेवा. जरा थोडा वेळ तुम्हालाच त्याचं हे जाणवेल. मधल्या बोटावर तर्जनी आणि मधलं बोट टिप टू टिप. मधल्या बोटावर तर्जनी आणि मधलं बोट अंगठ्याला टिप टू टिप. हे पहिल्यांदा मधल्या बोटावर तर्जनी हे गेलं. आता मधलं बोट अंगठ्याच्या टिपला. मधलं बोट मधल्या बोटावर तर्जनी पाठीमागे ठेवायचं. अर्धशिशी आहे किंवा ब्रेनचे प्रॉब्लेम आहेत, ते सगळे त्यांनी सेटल व्हायला मदत होते. दुसरी एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की ही शिरातली दुखणी ज्याला म्हणतो की बारक्या शिरा असतात आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, त्याच्यामध्ये वायू बरोबर जात नाही, वायूचं वहन बरोबर होत नाही. तर ह्या मुद्रांमुळे त्या आतले सगळे टॉक्सिन्स सगळे बाजूला होतात आणि ते वहन वायूचं बरोबर होतं, चांगलं होतं, युनिफॉर्म होतं. त्याच्यामुळे काय दुखणं आपोआप हे त्याच्या पाठीमागचं प्रिन्सिपल होतं. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी ही जी व्यान मुद्रा आहे, आता व्यान मुद्रा कशी प्राण अपान समान व्यान मुद्रा, ही जी हे प्राण जे आहे त्यातली ही व्यान मुद्रा आहे. तिचा फायदा अजून एक आहे, ते म्हणजे बीपी तुमचं नियंत्रणात येतं. मनावरचा ताण पण हलका होतो, कारण मनावरचा ताण जो आहे ना, हा जो मनावरचा ताण आहे याची इकडेच घेतलं जातो, ट्रान्सफर होतो, कळत पण नाही आपल्याला. त्याच्यामुळं मनावरचा ताण ऑटोमॅटिक हलका होतो आणि आपलं लक्ष तिथं जातं, आपलं लक्ष तिथं जातं. या ज्या मुद्रा आहेत म्हणजे एका वेळेला किती वेळ करायची आणि दिवसात किती वेळ? हा सांगतो ते पण सांगतो.
शिवाय हृदयाच्या व्याधींवर उपाय आहे. हृदय आजकाल हार्टचे खूप प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत, स्ट्रेस आहे. आणि हे हृदय म्हणजे पूर्ण कार्यक्षमतेनं काम करत नाही आणि त्याच्यावरती स्ट्रेस आहे आणि ब्लड सप्लाय जसं म्हणावा तसा होत नाही. तर ह्या व्यान मुद्रेने ते शक्य होतं. आता हे मी तो प्रश्न विचारला की किती वेळ मुद्रा धरायची, तर सर्वसाधारणपणे एक सूत्र असं आहे, 45 मिनिटं ही मुद्रा आहे. म्हणजे दिवसामधून 3 वेळा, 3 सत्रामध्ये. पहिल्यांदा जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तर जमलं तर पूर्व दिशेला हे करून तुम्ही ती मुद्रा बघा 15 मिनिट. फायदा निश्चित होणार. 15 मिनिट दुपारी पुन्हा 15 मिनिट आणि संध्याकाळी किंवा रात्री पुन्हा 15. असं 45 मिनिटाचं असं एक सेशन किंवा सेक्शन्स असे करावे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी बराच वेळ मुद्रा झाली की तर रग लागते. तर त्याचा परिहार करण्यासाठी काय विरुद्ध करायचं. योगामध्ये रिव्हर्स सांगतात ना, तर अशी सारखी मान असते म्हणून अशी आहे असं आहे. असं करायचं म्हणजे तुम्हाला तो जो काही ताण आहे किंवा काय आणि सवय नसते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, बोटं तर आपली फ्लेक्सिबलच आहे, पण काही कारणांमुळे तेवढी स्किल्स त्याच्यामध्ये येत नाहीत किंवा आलेली स्किल्स निघून जातात. त्याची बोटं तशी वागत नाहीत. ॲक्सिडेंट झाला असेल, घेऊन झाला असेल, तेवढं तर काय करायचं, एक सोपा उपाय तो म्हणजे असा की तिळाचं तेल इथे लावायचं जॉईंट्स नाही, म्हणजे आपोआप तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढेल. ते बांबूला जर तिळाचं तेल असलं तर असं तो वापरू म्हणतो फ्लेक्सिबिलिटी. तर या संदर्भामध्ये तुम्ही ज्ञान मुद्रेच्या संदर्भात सांगितलं. आता याच्यानंतर अजून एक मुद्रा आहे, फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे लिंगमुद्रा. लिंगमुद्रा कशी करायची हे बघा. लिंग म्हणजे इसेन्स, सार, सर्व गोष्टींचं सार त्याच्यामध्ये दडलेलं आहे, ती लिंगमुद्रा. हात असे इंटरलॉक करा, हे बघा असे. आता असे जुळवा आणि ह्यामध्ये एक अंगठा वरती आणि दुसरा जे इंडेक्स फिंगर आहे ते अंगठ्याशी जोडवायचं. ही लिंगमुद्रा झाली. लक्षात आलंय का? तिकडे बोट एकमेकात इंटरलॉक करायची. एका अंगठ्याचं बोट तर्जनीला लावायचं आणि दुसरा अंगठा त्यातून बाहेर. डावा घेतो असं की नाही, डाऊन तो बोलतायचं. बोटं इंटरलॉक करायची. एक अंगठा आणि तर्जनी टिप टू टिप. ओके, दुसरा राहिलेला अंगठा हा सरळ तो त्या कुठलाही झाला त्या समूहातून तो बाहेर. याच्यामध्ये ही जी मुद्रा जी आहे, लिंगमुद्रा जी आहे, ती तुमच्या शरीरात भरपूर उष्णता निर्माण करते. खूप उष्णता. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात एवढी कडाक्याची थंडी असेल तर ही मुद्रा धरली 5-10 घाम होतो माणसाला. किंवा हिमालय वगैरे अशा ठिकाणी जर गेलं तर ही उष्णता निर्माण करते. उष्णतेला पोषक असं आहे वातावरण, उष्णता वाढवते. रोज 10 ते 15 मिनिटं ही मुद्रा जर धरली तर या मुद्रेने काय होतं, सर्दी, खोकला, दमा, सायनस, पक्षाघात, रक्तदाब खालचा, रक्तदाब म्हणजे खालचा, तो बरा होतो. जुना खोकला, क्रॉनिक बरा होतो. फुफ्फुसांच्या समस्यांसाठी उपयुक्त, कारण आजकाल शॅलो ब्रिथिंग होतं. आजकाल ब्रिथिंग बरोबर होत नाही, श्वसन हे बरोबर होत नाही. हे श्वसन बरोबर होण्यासाठी त्या मुद्रेचं तुम्हाला असं करून जर श्वसन तुम्ही केलं, अशी मुद्रा धरली असेल तर तुम्हाला काय होईल, लगेच तुमचं बघा तुमच्या श्वसनामध्ये अमूलाग्र असं बदल झालेला असतो. नॉर्मल याच्यामध्ये 500 cc आपण श्वास घेतो, तर अशी मुद्रा किंवा योगाचं काही हे करताना 5000 cc
आधी चरबी सुद्धा नष्ट होते. एक विचारू, ही हिवाळ्यात तुम्ही इफेक्टिव्ह म्हटलात ना, उष्णता वाढते, पण मग याचा उन्हाळ्यामध्ये काही साईड इफेक्ट नाही होणार? हिवाळ्यात नाही, जास्त नका करू. उन्हाळ्यात कमी करायचे. आता 45 मिनिटाच्या ऐवजी 5-10 मिनिटं केलं की काय होतं, सकाळी केलं तर थंडावा असतो हवेत, काय आता त्याच्यामध्ये असं आहे की आता असं आहे, काही मुद्रा तुम्ही म्हणजे सारख्या केल्या तरी हरकत नाही, पण काही मुद्रा ही व्याधी कमी झाल्यावरती करायला, व्याधी कमी झाल्यावरती सोडून नाही. मुद्रा ही मुद्रा आहे, तर ही मुद्रा जी आहे ना, व्याधी तुमची कमी झाली की तुम्ही हे करायचं. महत्वाची गोष्ट म्हणजे फुफ्फुसाच्या समस्यांसाठी हे उपयुक्त आहे. शरीरातली अधिक चरबी, ओबेसिटी ही सुद्धा कमी होते. स्त्रियांच्या मासिक पाळीला त्याचा उपयोग होतो या मुद्रेचा. आता याची सावधानता कशी बाळगायची, सावध कसं करायचं, या मुद्रेने शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होते. जास्त वेळ म्हणून ही जास्त वेळ करू नये, थोडी कमी करावी, डिपेंडिंग अपॉन द क्लायमेट. जसं तुमचा ऋतू असेल, थंडीमध्ये जास्त केलं चालेल, पावसाळ्यात थोडी करा, उन्हाळ्यामध्ये कमी करा, असं ते बघावं लागतं. जर पोटात आलसर असेल तरी मुद्रा टाळा. पोटात आलसर असेल तर करू नये. ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी ही मुद्रा कमी करावी. पित्ताचा त्रास आणि आलसर यांनी सावधानपणे काम करावं. आता शिफारस काय व्हायची त्या मुद्रेची, काय आहे त्याची? ही मुद्रा संपल्यावर पाणी, फळाचा रस, साजूक तूप, गाईचं तूप, शुद्ध तूप आणि दूध यांचे सेवन करावे, म्हणजे ते बॅलन्स आहे. कारण का आपल्याला ते व्याधी दूर करायचे आहे, पण त्याच्यासाठी याचं सेवन करणं आवश्यक आहे. म्हणजे कॉन्ट्रास्ट, उष्णता वाढली की थंडावा कसा आहे, आईस्क्रीम उपयोगाचं नाही, आईस्क्रीम उपयोगाचं नाही. तर अशा रीतीने ही ज्याला मग काय म्हणतात की लिंगमुद्रा आहे. त्यानंतर अजून एक आहे शंखमुद्रा आहे. ही शंखमुद्रा आहे. असं हे करायचं, तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे शंखमुद्रा आहे. एक आमचा आतमध्ये बाहेर बोट आलं पाहिजे तशी ते का पोटॅशियम, सोडियम, पाणी, कॅल्शियम
इत्यादींचे संतुलन राखले जाते. म्हणजे मुद्राने संतुलन राखायचं. पुन्हा एकदा म्हणतो, या मुद्रा ही मुद्रा केल्याने पोटॅशियम, सोडियम, पाणी, कॅल्शियम, अजून एक फायदा म्हणजे असा, पचनतंत्र सुधारते. बंधन मुद्रा आहे, ही अशी बंधन मुद्रा आहे. त्या बंधन मुद्रेने शांतीचा देखील लाभ होतो, शरीर बलवान होतं, उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो. समान मुद्रा हे महत्वाचे आहे. एवढं एक दोन सांगतो आणि थांबतो. की समान म्हणजे पाची तत्व जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते. पाची तत्व सोपं आहे. घास, अन्नाचा घास तुम्ही सेवन करता, कसं आहे ते पाची मोठे एकत्र येणं. तर ही जी समान मुद्रा आहे किंवा संतुलन मुद्रा आहे, तिने फार म्हणजे फार फायदा होतो. सर्व शरीरभर हा जो ज्याला काय म्हणतो, हा जो वायू पसरलेला आहे समान वायू, तर त्या समान वायूवरती परिणाम होतो. समान वायूचं वहन चांगलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे शरीर संतुलित होतं. सत्वगुण वाढतात, तमोगुण रजगुण कमी होतात. मी याला दाखवेन, मी याला करेन, मी याला मारेन, मी याला दाखवेन, सगळं कमी होतं. नष्टचर्य. ही मुद्रा मेंदूवर फार परिणाम करते. मेंदूवर, पिट्युटरी ग्लँडवरती ही मुद्रा प्रभाव टाकते. हार्मोनिक बॅलन्स साधला जातो. कोणत्याही अजूनही आता एक महत्वाची गोष्ट आहे, जखम झाली किंवा काय दुखतोय, एखादा भाग सुजलेला आहे, तर ही मुद्रा फक्त तिथं ठेवायची की बरं हिलिंग बिकम्स फास्ट. त्यानंतर अपान वायू मुद्रा आहे, ती हार्टशी रिलेटेड आहे. तुमचा हार्टचा प्रॉब्लेम असेल, कार्डियाक वगैरे, तर याच्याने बरा होतो. डॉक्टर जवळ नाही आहे, ही वायू मुद्रा करून 2 गोष्टी ठेवायचे. अपान वायू मुद्रा. अजून एक आहे फक्त प्राण मुद्रा आहे. ही प्राण मुद्रा तुमची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करते, इम्युनिटी तुमची वाढवते. अपान ही प्राण मुद्रा आहे. ह्याच्याने कॅन्सर सुद्धा बरा होतो. तुम्हाला म्हणजे उत्साह वाटायला सुरुवात होते 10 मिनिटं वगैरे. अशा अनेक मुद्रा आहेत. पृथ्वी मुद्रेचं एक सांगतो शेवटचं, ही पृथ्वी मुद्रा आहे. प्राण मुद्रा आहे, बरोबर. ही प्राण शेवटची 2 होतं. आणि पृथ्वी मुद्रेने काय होतं, असे अनुभव पण आलेले आहेत. ज्याला कॅटरॅक्ट झालेला आहे तो पण गळून पडतो, म्हणजे सर्जरी करायची गरज नाही पडत. म्हणजे डोळ्याचा ही पृथ्वी मुद्रा. कॅटरॅक्ट हे पुस्तक जे लिहिलेलं आहे ना, ज्यांनी मधुसूदन देसाई, त्यांचं औषधाविना आरोग्य, तर त्यांनी स्वतःचा अनुभव त्याच्यात दिलेला आहे की त्यांचा कॅटरॅक्ट झाला होता. म्हणाले 1-2 महिन्याने हे करा. त्यांनी मुद्रा घातली आणि एके दिवशी त्यांना चांगलं दिसायला लागलं. डॉक्टरांकडे गेलेले म्हणे नाही, अशा रीतीने त्या सगळ्या मुद्रा आहेत. अजून एक न्यू मुद्रा आहे, हाय बीपी लो बीपीसाठी उपयुक्त आहे. हाय आणि मधली बोलं हे जायची. आमच्या तिथे भांडारकरला एक बाई होत्या, तर त्यांना बीपीचा त्रास होता. परंतु ही मुद्रा झाल्या त्यांनी सांगितलं 8-10 दिवसांनी हे माझं बीपी नॉर्मल आहे. 3 डॉक्टरांनी तपासलं नॉर्मल बीपी. तर भरपूर आहे. हृदय मुद्रा एक आहे, हृदय मुद्रा आहे. ही हृदय मुद्रा हातशी निगडीत, हात हातात वगैरे तशी ही पुस्तक मुद्रा आहे. पुस्तक मुद्रा जाऊ शकते. पुस्तक मुद्रेने ते ज्ञान मुद्रेने चांगले होते. पुस्तक मुद्रेने ब्रेनशी निगडीत आहे. तुमचं मेंदूचं कार्य व्यवस्थित चालतं. तुम्हाला एक रेफरन्स फक्त देतो, 2-3 याचा रेफरन्स देतो पुस्तकांचा. आचार्य केशवदेव मुद्रा फॉर हिलिंग. मधुसूदन देसाईंचं औषधाविना आरोग्य. रमेश पाटील यांचं औषधाविना उपचार. जेर्ट्रूड हर्शिल एक इंग्रजी आहे,
त्यांचं मुद्रा म्हणून पुस्तक आहे. मधुसूदन देसाईंचं औषधाविना डॉक्टर स ह जोशी मुद्रा विज्ञान. आरोग्य औषध आरोग्य. स ह जोशी मुद्रा विज्ञान. रावा जोगळेकर मुद्रा उपचार पद्धती. रावा जोगळेकर मुद्रा उपचार पद्धती. रावा. लम जोशी आरोग्य मुद्रा एक छोटं पुस्तक आहे म्हणजे इंग्रजी मराठीमध्ये. लम जोशी आरोग्य मुद्रा. आणि डॉक्टर श्यामकांत